तुम्हाला वाटत असेल हे कोणत्या भूताच्या सिनेमातील दृश्य आहे, पण नाही. हे आहे आपल्याच शाळेचे मैदान. जोपर्यंत लोक कचरा करतील तोपर्यंत माझे राज्य वाढतच राहणार. मी आहे कचरा असुर. अरे यार, इथे किती वास येतोय. चल रिया, आपण दुसऱ्या बाजूला जाऊन खेळूया. आर्यन थांब, तुला दिसत नाहीये का? आधीच किती कचरा आहे तिथे आणि तू अजून त्यात भर घालतोयस. अगं, एक रॅपर टाकल्यानं काय फरक पडणार आहे. तसंही सफाई कामगार काका येतीलच ना उद्या. आर्यन, जर प्रत्येकाने असाच विचार केला तर आपली शाळा शाळा नाही, डम्पिंग ग्राउंड बनेल. लानो, हा एक रॅपर नाहीये, हा एक टाइम बॉम्ब आहे. पावसाळ्यात हेच प्लास्टिक गटारात अलगते आणि मग आपल्या शहरात पूर येतो, डास वाढतात, डेंग्यू होतो. सर, म्हणजे तो कचरा असूर खरोखर अस्तित्वात आहे? हो, आणि तो फक्त एकाच गोष्टीला घाबरतो, स्वच्छता अभियान. पण त्यासाठी मला आर्मी हवी आहे. सर, मी तयार आहे. सर, मी पण. आम्ही त्या कचरा असुराला हरवणार. टीम अल्फा, तुम्ही प्लास्टिक गोळा करा. टीम बीटा, सुका कचरा उचला. आणि टीम गॅमा, ओल्या कचऱ्यासाठी खड्डा तयार करा. येस कॅप्टन, मिशन क्लीन सिटी सुरू. या कोपऱ्यात तर आता क्रिकेटची पिच बनवता येईल. हो ना, मला तर विश्वासच बसत नाहीये की हे तेच ग्राउंड आहे. अरे पळा, हे मुले हुशार झालीत. अप्रतिम. आर्यन, तुला आठवतंय सकाळी तू काय म्हणाला होतास, दुसरे साफ करतील? री सर, मला समजलंय आता. आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला तरच आपण खऱ्या अर्थाने स्मार्ट आहोत. आणि ही फक्त आजची गोष्ट नाही, आपण दर रविवारी ही मोहीम राबवूया. घेतलं तर बालमित्रांनो, आर्यन आणि त्याच्या टीमने ठरवले आणि कचऱ्याच्या राक्षसाला पळवून लावले. स्वच्छता ही केवळ एक सवय नाही, तर ती एक जीवनशैली आहे. जिथे स्वच्छता असते तिथेच आरोग्य आणि आनंद असतो.